ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आजची दिन 5 जुलै 2024 शुक्रवार 5 वेळा। मग त्याने त्यांची स्वतःच्या टेबलावरून भाग घेतला, पण बन्यामीनचा भाग त्यांच्यापैकी कोणालाही 5 पट होता। उत्पत्ती 43 अध्याय 34 वचन। 5 विचार करा, आशीर्वाद गुणाकार। युसेफ देवा आपल्या सर्व भावांना वितरित अन्न दूर नव्हते, त्याने 5 वेळा बेंजामीनला दिले। बेन्यामीन आणि युसेफ राहेलची मुले होती, म्हणून बेन्यामीनचा विचार केल्यावर युसेफचा अंत झाला। इतर बांधवांनी बेन्यामीनचा 5 गुणा केल्यावर आश्चर्यचकित केले असेल, जरी त्याला असा विशेष तरतूद का देण्यात आले आहे याबद्दल बेंजामीनला राग आला असेल। देवाचे मुलांनो, आम्हाला उर्वरित जगाच्या तुलनेत देवाची खास तरतूद करण्यात आली आहे। देव स्वतः आमचा भाग आहे। परमेश्वरा, तू माझा वारसदार आणि माझ्या प्यायला आहेस। तू माझे रक्षण करतोस। तू खूप सुंदर आहे। होय, मला एक चांगला वारस मिळाला आहे। स्तोत्र 16 अध्याय 5 वचन 6 वचन। प्रभू शरण घेणाऱ्या लोकांना नक्कीच आशीर्वाद द्या। त्याला काही द्यायला दगा देत फोल्ड शेअर च्या दृष्टांतामध्ये शेतकरी बी असे म्हटले आहे की बियाणे पेरले जातील। ती पेरणी 60 आणि 100 पट कोपणे किती आनंदित आहे। इसहाकाने आपल्या आयुष्यात आपला भाग म्हणून प्रभू निवडला। ईश्वराने आशीर्वादित कसे केले हे तुम्हाला ठाऊक आहे काय? यास्त्र म्हणते, मग इसहाकाने त्या देशात पेरले आणि त्याच 1 वर्षापूर्वी कापणी केली आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला। उत्पत्ती 26 अध्याय 12 वचन। मोसेला इस्रायल लोकांना आशीर्वाद देऊ इच्छित नाही, फक्त 100 पट त्याला देवाची लोकांना अधिक आनंद इस्रायल की आशीर्वाद आणि चिरंतन आशीर्वाद। तो म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला तुमच्या विरुद्ध हजारो पट असावा आणि त्याने तुम्हाला वचन दिले आहे। अनुवाद 1 अध्याय 11 वचन। पण देवाने आणखी आशीर्वाद करण्याचा निर्णय घेतला। तो नव्हता फक्त बदल विचारक 1000 गुणा आशीर्वाद। त्याला संपूर्ण आकाशातील खजिना उघडण्याची इच्छा होती। सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, आता मला प्रयत्न करा। जर मी तुमच्यासाठी स्वर्गाची खिडक्या उघडणार नाही आणि तुमच्यासाठी आशीर्वाद देणार नाही की ते प्राप्त करण्यासाठी पुरेसे जागा होणार नाही। मलाकी 3 अध्याय 10 वचन। त्या लोकांकडे आशीर्वादित आहेत त्यांची प्रभू त्यांचे आश्चर्य आहे। जे लोक त्यांची प्रेमाचे स्वभाव करतात त्यांना धन्य। जे लोक प्रामाणिकपणे चालतात ते धन्य। धन्य ते कोण आहेत त्यांची वाटा आणि वारसा देवाचे मुले मे। आपण हा आशीर्वाद भाग आणि प्राप्ती विशेष अधिकारी परमेश्वर आहे की ख्रिस्टोवर मते ठेवला तुझ्यासाठी। पुढील ध्यानासाठी कवी वचन। परमेश्वर तुझ्याकडे आशीर्वाद देईल आणि तू तुझ्या हातात ठेवलेल्या सर्व गोष्टीकडे आशीर्वाद देईल आणि तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात तो तुम्हाला आशीर्वाद देईल। अनुवाद 28 अध्याय 8 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी आयुब 30 अध्याय 31 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्य 13 अध्याय 26 वचन से 52 वचन। धन्यवाद।